वरण भात बनवणे इतक्या सोप्या पापडचा हा पहिला प्रकार। हे रेशनच्या तांदूळाचे पापड किती मस्त असा दिसत आहे, पांढरा शुभ्र आणि काचासारखा चमकदार। तेलामध्ये असा पापड हा सोडताच कढई भरून फुलत असतो। 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही, एवढा हा पापड तळून फुललेला आहे। एकदम पांढरा शुभ्र, हलका फुलका आणि कुरकुरीत। अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड अगदी परफेक्ट असे बनवलेले आहे। चला तर मग मैत्रिणींनो, वरण भात बनवण्या इतक्या या सोप्या पद्धतीच्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। एकदम सॉफ्ट असे हे पापड आहे, तोंडात ठेवताच विरघळणारे हे पापड होत असतात। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, असं बारीक दळून घ्यायचं आहे। मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळून घेतला आणि त्यानंतर गिरणीतून असं बारीक हे पीठ करून घेतलं। रेशनचा तांदूळ नव्हे तर तुम्ही या ठिकाणी कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता। आता घेतलेलं पीठ आपल्याला घरातील एखादी पातेल्याने हे मोजून घ्यायचं आहे किंवा कोणत्याही भांड्याने। मी पातेल्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे। असं एक पातेलं भरून वजनी हे पीठ 1/2 किलो आहे। घेतलेलं पीठ आपल्याला पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे। पीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये पोहे खाण्याचा 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे। मी फक्त तीळ घालते या ठिकाणी, जिरे वगैरे घालत नाही। त्यानंतर ज्या पातेल्याने आपण ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे तेच पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे। हा 1 पोहे खाण्याचा चमचा असा सपाट पापड खार घ्यायचा आहे आपल्याला। असा हा मिठासारखा असतो, थोडासा खरखरीत असतो मिठापेक्षा। वजनी हा 10 ग्रॅम आहे। 1/2 किलोच्या पिठासाठी साधारण 1 चमचा आणि वजनाने 10 ग्रॅम एवढा आपल्याला या ठिकाणी पापड खार टाकायचा आहे। त्यानंतर त्याच पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे मीठ टाकायचं आहे। म्हणजे वजनी सांगायचं झालं तर मीठ 20 ग्रॅम एवढं मीठ आहे। मीठ आणि पापड खार एवढं टाकल्यानंतर हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रमाणामध्ये पीठ, पाणी, मीठ आणि पापड खार तुम्ही जर का मोजून घेतला ना, तुम्ही 1/2 किलोचे काय कितीही किलोचे पापड हे सहज अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात। असं हे पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळल्यानंतर हे जे पाणी आहे ना, या पिठामध्ये टाकायचं आहे। तीळ मिक्स करून घ्यायची आहे। पाणी मैत्रिणींनो अगदी नॉर्मल आहे, जसं आपण स्वयंपाकासाठी पाणी वापरतो तेच पाणी घ्यायचं आहे। गरम केलेलं किंवा कोमट पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही। साधं नॉर्मल पाणी, जेवढं पीठ तेवढंच पाणी घेऊन या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये हे पीठ संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण हे स्मूथ असं मिक्स करून घेतलेलं आहे। पण तुम्ही थिकनेस पाहू शकता, असं हे पीठ जे आहे ना, असं घट्टसर वाटत आहे। तर तुम्ही कोणता तांदूळ घेतलेला आहे त्यानुसार थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी अधिकही लागू शकते। पीठ घट्टसर आहे म्हणून या पिठामध्ये, या मिश्रणामध्ये मी आणखी 1/2 ग्लास पाणी एवढं टाकून घेते। तुम्ही पाहू शकतात, जेवढं पीठ तेवढं पाणी आणि वरतून 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना असेल तर जे आपण शिल्लकचं 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे ना, ते लागेल। आणि जर का नवीन असेल तर शक्यतो जेवढं पीठ तेवढंच पाणी लागेल। पण मात्र एवढं हे पातळसर आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर तुम्ही म्हणाल, एवढ्या पातळसर पिठापासून पापड कसे होतील? हो, खरंच खूप छान असे पापड होतील। चला मग पुढची कृती करूया। तर त्यानंतर आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आहे। कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही। असंच यामध्ये हे पीठ ओतून घेते। तुम्ही पाहू शकता 2 डब्यांमध्ये एवढं हे 1/2 किलोचं पीठ टाकून घ्यायचं आहे। कुकरच्या डब्यामध्ये एवढं हे मिश्रण भरलेलं आहे। आता कुकर घेते। कुकरमध्ये खाली जी प्लेट असते ती ठेवून घेते। 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। त्यानंतर हे कुकरचे डबे कुकरमध्ये ठेवायचे आहे। जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर ह्या डब्यामध्ये जाईल। आणि वरतून एखादी प्लेट ठेवायची आहे झाकण म्हणून, म्हणजे ह्या डब्यामध्ये पाणी जाणार नाही वाफेचं। मी डबा ठेवून घेतलेला आहे। असं झाकण लावते आणि कुकरच्या आपल्याला 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती। शिट्या निघालेल्या आहे, पूर्ण वाफही निघालेली आहे। त्यानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते।
तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे जे पीठ आहे ना हे शिजलेलं आहे. एक डबा काढलेला आहे, दुसरा डबा कुकरमध्येच राहू द्यायचा आहे. झाकण लावून घेतलेलं आहे कुकरचं, म्हणजे गरम राहील जास्त वेळासाठी. गॅस मात्र बंद ठेवायचा आहे. त्यानंतर हे पाहू शकतात पीठ असं मस्त शिजलेलं आहे. उलथण्याने काढून घ्यायचं आहे. असं हे मस्त असं लुसलुशीत पीठ झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात. हे तांदूळाचं पीठ आहे मैत्रिणींनो. जसं थंड होतं ना तसं या पिठाला घट्टसरपणा येतो, म्हणून हे पीठ आपण मुद्दामूनच पातळसर केलेलं आहे. त्यानंतर हे थोडंसं अर्धवट थंड होऊ द्यायचं, अगदी थोडंसं. त्यानंतर प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्या पिशवीमध्ये हे पीठ टाकायचं आहे, किंवा कापडही घेऊ शकतात ओला करून. आता हे पीठ आहे ना आपल्याला लाटण्याने अशा पद्धतीने थोडंसं मऊसूत करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात पीठ एकदम मऊसूत होतं आधीच. आपल्याला हे जास्त असं मळावंही लागत नाही. फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत असं हे आपण लाटून घेतलं यावरती का लगेचच छान असं मऊसूत हे पीठ होतं. आणि अशा पद्धतीने हे पीठ शिजवून घेतलं का यामध्ये गोठडी वगैरे काही होत नाही. अगदी स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. असा हा उंडा करून घ्यायचा आहे. हाताला थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता पापडासाठी लागणारे उंडे करायचे आहे म्हणून 2 भाग करून घेते. त्यानंतर पोलपाट घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम मऊ लुसलुशीत अशी स्मूथ ही खिशी झालेली आहे, खिशी न करता. अशा हाताने छोटे छोटे कापूनही उंडे करून घेऊ शकतात, किंवा असा राड करायचा आहे आणि सुरीने हे उंडे कापून घ्यायचे आहे. अगदी पटकन होतात आणि एकसारखेही होतात अशा प्रकारे. त्यानंतर एखादी डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये हे उंडे आपल्याला ठेवायचे आहे. जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा. अगदी मी कमी प्रमाणामध्ये केलेले आहे म्हणून असे ताटातच ठेवते. त्यानंतर तुम्हाला पोलपाटावरती पापड हा करून दाखवते. खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, वरतून उंडा ठेवते आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवते. लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ असं पीठ हे शिजल्यामुळे मस्त असा बराबर हे पापड लाटले जात असतात. पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर अशा प्रकारे लाटूनही हे पापड करू शकतात. वाकडा तिकडा झाला तर हाताने हा पापड आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे, असा व्यवस्थित गोलाकारमध्ये. त्यानंतर आता हे पापड आपल्याला वाळत घालायचे आहे. तर उन्हाचीही गरज नाही मैत्रिणींनो हे पापड वाळण्यासाठी. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा अगदी पटकन हे पापड वाळत असतात. तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे. बोट सुद्धा दिसत आहे पापडाच्या आतून. त्यानंतर खाली मी प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि त्या प्लास्टिक पेपरवरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे. आता दुसरे काही पापड मी तुम्हाला पुरी मेकरने करून दाखवते, म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनने. तर हे पुरी मेकर घेतलेला आहे. खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, वरतून उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा. असं हे बंद करून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं आहे. असं प्रेस केलं का मस्त तुम्ही पाहू शकतात किती मोठा हा पापड झालेला आहे आणि एकसारखा असा. अशी खिशीही म्हणजेच उंडे असे मऊ लुसलुशीत असले का पापड अगदी छान होतात. आणि हे पीठ जर का घट्टसर असलं तर पापड पाहिजे तसा हा लांबत सुद्धा नाही आणि असे चमकदार सुद्धा होत नाही. तर मैत्रिणींनो, तीळ सोबत आपण पिठामध्ये जिरे टाकले नाही. जिरे टाकले असते तर पापड हे पिवळे झाले असते. जिरे टाकले नाही म्हणून मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड आलेले आहे. प्लास्टिक पेपरवरती टाकून घेते. प्लास्टिक पेपरला मी एकही थेंब तेल वगैरे लावलेलं नाही, तरी सुद्धा अगदी भराभर हे पापड निघत असतात. जर का चिटकत असेल असं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेलही तुम्ही लावून घेऊ शकतात प्लास्टिक पेपरला, पण काही लावायची गरज नाही. अशाच पद्धतीने आणखी
सर्वच पापड मी हे पुरी मेकरमध्येच बनवून घेते, कारण ह्या मशीनमध्ये एकसारखे असे मोठे मोठे पापड हे होत असतात. थोडासा लहान वाटत आहे आणि थोडासा जाडही वाटत आहे, म्हणून पुन्हा अशा पद्धतीने हे दाबून घेते आणि तुम्ही पापड पाहू शकतात मस्त मोठा झालेला आहे, एकसारखा झालेला आहे, पातळसर. वरचा प्लास्टिक पेपर हा काढून घेते आणि हे असे पापड संपूर्ण आपल्याला वाळून घ्यायचे आहे. अगदी पातळसर हे पापड असल्यामुळे जास्त वेळही हे पापड वाळण्यासाठी लागत नाही. तुम्ही पाहू शकतात सगळे पापड हे बनवलेले आहे. हे पापड वाळण्यासाठी उन्हाची गरज नाही, घरामध्येच पंख्याखाली हे पापड वाळत असतात. सगळे हे पापड वाळून झालेले आहे. एवढे कुठेही पापडाला तडा नाही किंवा फाटलेले नाही. पापड एकसारखे असे मस्त चमकदार आणि पातळसर. तर तुम्ही पाहू शकता किती पातळसर आहे, एकदम काचासारखे. हात सुद्धा दिसत आहे, हाताची बोटे, आणि एकदम दिसायला सुंदर असे हे पापड दिसत आहे. तर अर्धा किलो मध्ये भरपूर असे पापड झालेले आहे. साधारण 65 पापड झालेले आहे अर्धा किलो मध्ये. मोठ्या साईजचे, लहान साईजचे कराल तर साधारण 130 तरी हे पापड होतील. तळून पाहूया कशा प्रकारे होतात. किती सुंदर दिसत आहे. असा हा गरम तेलामध्ये पापड सोडताच लगेचच फुलत असतो आणि फुलून 5 पटीने जरी म्हटलं ना, 4-5 पटीने, तरी काही हरकत नाही. अगदी भरकन काही सेकंदमध्येच हा पापड तळला जातो. अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर एक नाही तर सर्वच पापड असे मस्त हे फुलत असतात. पापड तळून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटनही दाबा. याने काय होईल, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने काही पापड तुम्हाला तळून दाखवते. सर्वच पापड मस्त असे फुलत आहे. अगदी होटाने सुद्धा खाल्ले जातील, चावले जातील अशा प्रकारचे हे पापड होत असतात. पूर्ण कढई भरून हे पापड झालेले आहे. कढई किती मोठी आहे तरी सुद्धा हे कढई भरून एवढा पापड हा फुलत आहे. सर्वच पापड असे मस्त हे फुललेले आहे. दिसायला एकदम सुंदर असे दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात. असा हा ताटामध्ये पापड ठेवला तर पूर्ण ताट भरून हा पापड होत आहे. एकदम कुरकुरीत, खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा, चवीला अप्रतिम अशी ही पापडची रेसिपी झालेली आहे. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांना हे मस्त मसाला पापड ही आपण करून देऊ शकतो. यावरती बारीक चिरलेला टमाटर, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला टाकला का मुलं अगदी आवडीने खाता. अशा सोप्या पापडाचा दुसरा प्रकार पाहूया. तर एवढं मी हे 1 किलो प्रमाणामध्ये रेशनच्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जोही तांदूळ घ्यायचा असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो, हे पीठ कसं घरी तयार करायचं तेही आपण पुढे पाहूया. तर त्याआधी ह्या 1 किलो पिठासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने मी तुम्हाला सर्व माप दाखवते, सर्व साहित्याचं. तर 2 चमचे हे पांढरे तीळ घालायचे आहे आणि 1 चमचा जिरे टाकते. जिरे असा गच्च भरून घेतलेला आहे चमचा. सपाट घालायचे असले तर 2 चमचे जिरे टाका आणि त्याच चमच्याने मीठ टाकायचं आहे. तर 4 चमचे मीठ टाकायचं आहे. आणि जर का तुम्ही मीठ हे ग्रॅमने मोजून टाकत असाल तर 40 ग्रॅम मीठ टाका 1 किलो तांदूळासाठी. त्यानंतर 4 चमचे मीठ टाकून घेतल्यानंतर 2 चमचे आपल्याला पापड खार टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचा असतो हा. मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो. याला पापड खार असं म्हटलं जाते. असा मोठा खडा असतो, असा फोडला का लगेच त्याचा चुरा होतो. तर हा पापड खार आपल्याला ह्याच पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून 2 चमचे घालायचा आहे. आणि जर का तुम्ही ग्रॅमने मोजून घालत असाल तर 20 ग्रॅम घाला. चमचा टाकलेला आहे आणि दुसरा चमचा थोडासा मी सपाटच भरलेला आहे. अशा प्रकारे जास्तही तुम्ही घालू नका पापड खार, मीठ, जिरे आणि तीळ एवढं हे साहित्य ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात एवढं हे भांडं भरून पीठ आहे हे बाउल भरून. आता हे पीठ मोठ्या आपल्याला पसरट भांड्यामध्ये काढायचं आहे. तर हे पापड बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे मैत्रिणींनो. जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला. त्याच भांड्याने मोजून घेतलं पाणी संपूर्ण या पिठामध्ये टाकायचं आहे. आता हे जे पीठ आहे ना, ह्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ.
तर मैत्रिणींनो, हे जे पापड आहे ना, हे बनवायला अतिशय सोपे आहे. तुम्ही पाहू शकतात, जेवढं पीठ तेवढं पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला संपूर्ण पाणी हे आपण टाकलेलं आहे आणि तांदूळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मैत्रिणींनो, हे पापडासाठी लागणारं पीठ तांदूळाचं मी कसं घरी बनवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. रेशनचा तांदूळ घेतला, स्वच्छ 5 ते 6 पाण्याने धुवून घेतला. रेशनचा तांदूळ हा थोडासा काळपट असतो, म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर सावलीमध्ये कॉटनच्या कापडावरती वाळून घ्यायचा आहे. उन्हामध्ये मात्र टाकायचं नाही वाळण्यासाठी. सावलीमध्येच वाळून घेतला आणि गिरणीतून एकदम बारीक असं पीठ हे दळून आणायचं आहे आणि त्यानंतर त्या पिठाचे पापड मी तुम्हाला करून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता, हे जे पीठ आहे आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. घट्टसर वाटत आहे. पुन्हा त्यामध्ये जेवढं पीठ तेवढं पाणी सुरुवातीला आपण घेतलंच होतं. आता 1 ग्लास पाणी घेते आणि संपूर्ण 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. ते पाणी आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. 1 किलोचं पीठ आहे म्हणून 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. जर का अर्धा किलोचं पीठ असेल तर अर्धा ग्लास पाणी घेऊ शकतात. तुम्ही म्हणाल, एवढं हे पातळसर या पिठाचे पापड कसे येतील बरं? तर हो, खरंच मैत्रिणींनो, ह्या पिठाचे पातळसर ह्या पिठाचे पापड छान येतात. त्यानंतर असं हे पीठ कुकरच्या डब्यामध्ये टाकायचं आहे. कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही. माझं कुकर हे 9 लिटरचं आहे, त्यामध्ये 3 डबे आहे, तर मी 2च डब्यामध्ये हे पीठ संपूर्ण टाकून घेते. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ही प्लेट ठेवते, पाणी टाकते. 3 ग्लास पाणी साधारण टाकून घेते खाली. तर सगळ्यात खाली मी खाली डबा ठेवते कुकरचा, म्हणजे पाणी यामध्ये जाणार नाही पिठामध्ये. ह्या डब्यामध्ये तुम्ही बटाटे किंवा काही शिजवायचं असलं तेही टाकून घेऊ शकतात. त्यानंतर तर हे 2 डबे कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर ह्या डब्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण अशा प्रकारे ठेवायचं आहे का खालचं कुकरचं पाणी किंवा वाफेचं पाणी ह्या पिठामध्ये जाणार नाही. झाकण ठेवून घेतल्यानंतर झाकण लावते कुकरचं आणि हा कुकर गॅसवरती ठेवते. त्यानंतर मीडियम करायची आहे गॅसची फ्लेम आणि 9 ते 10 शिट्या काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती. 10 शिट्या निघालेल्या आहे, पूर्ण वाफ सुद्धा निघालेली आहे. त्यानंतर कुकर मी तुम्हाला उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता, हे पापडचं पीठ आहे ना, अशा प्रकारे शिजलेलं आहे. त्यानंतर हा जो कुकरचा डबा आहे ना, कुकरच्या आतून आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकच डबा काढायचा आहे, एक डबा कुकरमध्येच राहू देऊ, म्हणजे तो जास्त वेळासाठी गरम राहील. ह्या डब्याचे पूर्ण पापड झाल्यानंतर दुसरा डबा आपल्याला काढायचा आहे. तर तुम्ही म्हणाल, मैत्रिणींनो, हे जर पीठच आहे, पीठ शिजायला एवढा वेळ लागतो का? एवढा 10 शिट्या घ्याव्या लागतात का? पण हो, हे पीठ आपल्याला मस्त असं छान शिजून घ्यायचं आहे. पीठ जर का व्यवस्थित छान शिजलं तरच पापड छान येतात. म्हणजेच पापडाला तळा जात नाही, कुठेही पापड फाटत नाही आणि एक प्रकारे वाढल्यानंतर मस्त अशी चमक दिसते आणि तळल्यानंतरही पापड छानच फुलतो. म्हणून मस्त हे जे पीठ आहे ना, आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 9 ते 10 शिट्या नक्कीच काढा मीडियम गॅसवरती. त्यानंतर हे पीठ असं काढून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेली प्लास्टिकची पिशवी घेतली, त्या पिशवीमध्ये हे पीठ टाकून घेतलं आणि लाटण्याने 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे जे पीठ आहे लाटून घ्यायचं. स्मूथ पीठ आहे आणि असं थोडंसं आपण हे लाटून घेतलं का अतिशय स्मूथपणा येतो या पिठाला. प्लास्टिकची पिशवी घ्यायची नसेल तर ओला करून कापडही घेऊ शकतात. संपूर्ण हे जे पीठ आहे एकदम स्मूथ असं झालेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे आहे, थोडेसे मोठे, मीडियम किंवा लहान, त्यानुसार उंडे करायचे आहे. अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही हे पापड बनवण्यासाठी. हेच पापड काय, कोणत्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा असतो. अगदी थोडंसं तेल हाताला लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला जर का एकसारखे असे पापड करायचे असले तर असा चमचा घ्यायचा, हा स्पून घेतलेला आहे. असं स्पून भरून हे पीठ घ्यायचं, म्हणजेच ही खिशी, आणि त्यानंतर हातावरती असं छान गोल करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता, एकदम पेढ्यासारखं असं हे मिश्रण झालेलं आहे. असेही अगदी भराभर उंडे होत असतात. अशा स्पूनने केले तर एकसारख्या साईजचे हे पापड होतील.
स्पूनने करा किंवा स्पून नसेल किंवा स्पूनने करायचे नसतील तर हातानेही घेऊ शकतात. आपण अंदाजाने जरी केले तरी असे छान व्यवस्थित अंदाजाने आपण पीठ हे काढू शकतो आणि एकसारखे पापड असे करू शकतो. तुम्ही पाहू शकतात मी अगदी भराभर अशा हातानेच पीठ घेऊन हे उंडे करून घेते. सगळे हे उंडे करून झालेले आहे. यावरती कडक पापड येऊ नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे उंडे ठेवलेले आहे. सुरुवातीला मी पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनमध्ये मी तुम्हाला पापड हे करून दाखवते. त्यानंतर मग जर का हे मशीन तुमच्याकडे नसेल तर पापड कसा करायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या पुरी मेकरमध्ये खाली प्लास्टिकचा छोटासा पेपर ठेवायचा आहे, उंडा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि दाबून घ्यायचं. असं प्रेस केलं का मस्त असा पापड होत असतो. तर हे जे पापड आहे ना मी तुम्हाला असे मोठे मोठे करून दाखवत आहे. म्हणजे 1 किलोचे पापड आहे. अगदी भरकन हे उरकले जातील म्हणून मी मोठे मोठेच उंडे केलेले आहे आणि मोठे पापड करत आहे. तुम्ही पाहू शकतात पुन्हा दाबून घेतलं तर असा मोठा छान पापड होतो. वरचा प्लास्टिक पेपर काढून घेऊ. तुम्हाला मी जवळूनही दाखवते पापड किती मस्त आलेला आहे, एकसारखा असा पातळसर. तर आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला घरामध्येच बनवून दाखवणार आहे. पंखा चालू आहे, उन्हात न जाता मस्त घरामध्ये सुद्धा हे पापड वाळून घेऊ शकतात. प्लास्टिक पेपर खाली आथरून घेतलेला आहे, त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे. तर आणखी मी तुम्हाला काही पापड करून दाखवते. पुन्हा तशाच प्रकारे प्लास्टिकचा पेपर ठेवायचा, उंडा ठेवायचा आणि वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे. या प्लास्टिकच्या कागदांना तेल किंवा तूप मी काही लावलेलं नाही तरी सुद्धा चिटकत नाही. असा थोडासा जाडसर वाटत असेल पापड तर पुन्हा दाबून घ्यायचं म्हणजे एकसारखा असा छान पातळसर होतो. जर का चिटकत असेल असं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेल तुम्ही प्लास्टिक पेपरला लावून घेऊ शकतात, पण काही लावायची गरज भासत नाही. तुम्ही पाहू शकता दुसराही पापड मस्त छान असा एकसारखा मोठा झालेला आहे. तर आता मैत्रिणींनो तुमच्याकडे जर का हे पुरी मेकर म्हणजे पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर पापड कसे कराल. पोलपाट घेतलेला आहे, पोलपाटावरती प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे. लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं असं गोल आकारामध्ये. का गोल व्यवस्थित जमत नसेल, थोडासा वाकडा तिकडा होत असेल त्यावरती सुद्धा उपाय आहे. पूर्ण पापड हा लाटून घेतल्यानंतर हाताने त्याला असं थोडंसं व्यवस्थित गोल आकारामध्ये करून घ्यायचं. ह्या पद्धतीने जर का मशीन नसेल तर अशा प्रकारे करून घ्या. त्यानंतर वरचा प्लास्टिकचा पेपर आपल्याला काढायचा आहे आणि हा पापड सुद्धा अशाच प्रकारे वाळत घालायचा आहे. तर मैत्रिणींनो ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्याच पद्धतीने मी पुरी मेकरवरती सगळे पापड हे करून घेतलेले आहे. मस्त असे एकसारखे झालेले आहे. त्यानंतर हे जे पापड आहे आपल्याला वाढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात वाढल्यानंतर अशा प्रकारे होत असतात. तर यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे, तर जिऱ्यामुळेच पापड हे पिवळे होतात. जर का पांढरे पापड हवे असतील तर जिरे घालू नका, म्हणजे तुम्हाला पांढरे पापड मिळतील. त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये पापड हा सोडताच मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, एवढा हा पापड फुलत आहे. कढई किती मोठी आहे तरी सुद्धा तळून हा पापड कढई भरून झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत. तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त हे छान फुलत असतात. दिसायला किती छान झालेले आहे, एकदम काचासारखे पारदर्शक असे हे पापड होत असतात. अतिशय पातळसर पापड हे झालेले आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते आणि तळून तेलकटही होत नाही. हा पापड एकदम काचासारखे पारदर्शक असे हे चविष्ट पापड बनवण्याची पद्धत किती सोपी आहे ना मैत्रिणींनो. नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही पाहू शकतात फक्त मी या ठिकाणी हे 4 पापड तळून घेतलेले आहे, पण किती दिसत आहे ते मस्त असा ताट भरून झालेला आहे. हा पापड मोठाच असा तळून नाही दाखवते, एकदम कुरकुरीत असा हात लावताच लगेच हा तुटत आहे, लगेच चुरा होत आहे. तोंडामध्ये टाकताच लगेच हा विरघळत असतो. एवढा हा पातळसर कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड होतो. अशा सोप्या पद्धतीने या पापडाच्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपण 2 प्रकारचे पापड पाहूया. पापड बनवण्यासाठी आपल्याला मका घ्यायचा आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पापड करायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मक्याचे दाणे घ्यायचे आहे. घेतलेला मका गिरणीमधून एकदम बारीक असा दळून आणायचा आहे. त्यानंतर हे पीठ
चाळणीने चाळून घ्यायचं आहे। आता हे पापड करायचे आहे। कुकरचा डबा घेतलेला आहे, ही वाटी घेतलेली आहे, कप किंवा कोणतीही वाटी किंवा कोणतेही भांडं घेऊ शकतात। ह्या वाटीने 2 वाट्या भरून हे मक्याचं पीठ घेते। मका हा जुना आहे का नवीन आहे हे जर का माहिती नसेल तर यामध्ये अर्धी वाटी एवढा आपल्याला मैदा घालायचा आहे। मी घेतलेला मका हा नवीन आहे म्हणून पाव वाटी मैदा घालते। मैदा टाकायचा नसेल तर वाळून घेतलेला जर का गव्हाचा चीक असेल तर तुम्ही चीकही घेऊ शकता। वाळलेला चीक शक्यतो प्रत्येकाच्याच घरामध्ये नसतो तर म्हणून मैदा टाकायचा आहे। असा हा मैदा घातल्यामुळे काय होतं ना, पापड हे फाटत नाही। मका हा जुना असो किंवा नवीन असो, याला छान असा चिकटसरपणा येतो मैद्यामुळे आणि पापडही अगदी छान असे येतात। आता संपूर्ण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये काही साहित्य टाकायचं आहे, ते म्हणजे अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ टाकते, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। त्यानंतर त्याच पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा फुलखार टाकते। आता एवढं साहित्य टाकून घेतलेलं आहे। त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे, ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं ना त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ही दुसरी वाटी। सुरुवातीला 2 वाट्या पाणी टाकून घेतलं। संपूर्ण हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। हाताने किंवा चमच्यानेही करून घेऊ शकतात, पण हाताने व्यवस्थित असं हे पीठ मिक्स होते। 2 वाटी पाणी टाकलेलं आहे, पण अजून पीठ हे कोरडं वाटत आहे म्हणून आणखी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। ते पाणी सुद्धा या पिठामध्ये मिक्स करून घेते। तर मैत्रिणींनो, पिठामध्ये आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आहे। तर आत्तापर्यंत मी 3 वाट्या पाणी टाकून घेतलं, पीठ पूर्ण मिक्स करून घेतलं, तरी सुद्धा हे पीठ घट्टसर आहे। आणखी 1 वाटी पाणी घेतलं। टोटल आत्तापर्यंत आपण 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे 2 वाटी पिठासाठी। अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता इतपत असं हे पातळसर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये खाली प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे साधारण 1.5 ते 2 ग्लास। त्यानंतर खाली एक कुकरचा डबा ठेवते खाली। यामध्ये तुम्ही काही बटाटे वगैरे काही शिजवायचं असेल तर काही शिजवून सुद्धा घेऊ शकतात। आणि वरतून डबा ठेवते। खाली डबा यासाठी खाली ठेवला की खालच्या डब्यात लगेच पाणी जात नाही। मध्यंतरी डबा ठेवला, वरतून प्लेट ठेवली आणि कुकरचं झाकण लावून घेते। कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर गॅसवरती मस्त 9 ते 10 शिट्या आपल्याला मीडियम गॅसवरती काढून घेतल्या। त्यानंतर या ठिकाणी थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे। कुकर उघडून घेतल्यानंतर हे पीठ अशा प्रकारे शिजते। तर अर्ध पीठ हे काढून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेतलं। थोडं थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे। एकदम गरम गरम आपल्याला हे पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचं नाही, तर अगदी थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे। आता या पिठामध्ये आपण ओवा टाकला, जिरे टाकले, पण मात्र पांढरे तीळ टाकायचे राहिलेले होते म्हणून थोडे पांढरे तीळ टाकून घेते आणि हे पीठ लाटण्याने अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये गुठळी वगैरे नसते, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही। 1 ते 1.5 मिनिटच फक्त आपल्याला अशा प्रकारे लाटणं फिरवावं लागतं। आता हे थोडंसं तेल घेतलेलं आहे, हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला ज्याही साईजचे पापड करायचे आहे, थोडे लहान किंवा मोठे, त्या साईजचे उंडे करून घ्यायचे आहे। तर अशा या मीडियम साईजचे मी पापड करून दाखवत आहे तुम्हाला, म्हणून मीडियम साईजचे उंडे करून घेते। काही उंडे करून घेतलेले आहे। तर हे पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवते। आता पुरी मेकर घेतलेला आहे, त्यावरती छोटासा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे, उंडा ठेवलेला आहे, वरतून सुद्धा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा। आता हे पुरी मेकर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। असं थोडं दाबून घेतलं का लगेचच तुम्ही पाहू शकतात की ते छान असा हा पापड झालेला आहे। प्लास्टिक पेपर काढून घेतला तर असे हे पिवळे पापड झालेले आहे। जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर असे हे आपण पापड करून घेऊ शकतो। आणि जर का मोठ्या मंडळींसाठी पापड हवे असतील तर आपण पुढची पापड बनवण्याची पद्धत तर पाहणारच आहोत। मस्त चटपटीत असे पापड करण्यासाठी पुढे काय करायचं ते पाहूया। आणखी मी तुम्हाला पापड करून दाखवते। तशाच पद्धतीने प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि दाबून घेतलं का असा मस्त हा पापड होत असतो। जर का आपल्याला हा पापड जाडसर वाटत असेल, थोडासा पातळसर करायचा असेल तर पुन्हा दाबून घ्यायचं आणि मस्त पातळसर थोडासा मोठा असा हा पापड होत असतो। ज्या साईजचे आपण उंडे घेतो ना त्या साईजचे हे पापड लहान मोठ्या साईजमध्ये होत असतात। तर असे हे अर्धे पापड मी करून घेतलेले आहे
त्यानंतर अर्ध पीठ हे शिल्लक आहे मैत्रिणींनो. तर आता ह्या अर्ध्या पिठाचे आपण चटपटीत असे चवीला लागणारे पापडची रेसिपी पाहूया. तर असं हे शिजलेलं मस्त पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेते. आधीप्रमाणेच हे पीठ आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. असं लाटण्याने फिरून घेतलं का मस्त स्मूथ होते. त्याआधी थोडेसे तीळ टाकून घेऊ पांढरे आणि चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे. तुम्हाला जेवढेही तिखट करायचे आहे पापड त्यानुसार मिरची पावडरचं प्रमाण घ्यायचं आहे. असं हे दोघं साहित्य टाकून घेतलं, लाटण्याने लाटून घेते. जास्त वेळ लागत नाही, आधीच हे एकदम स्मूथ आहे त्यामुळे फक्त 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला अशा पद्धतीने हे लाटणं फिरवावं लागतं आणि लगेचच ही खिशी जी आहे ते एकदम स्मूथ अशी होत असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का खिशी बनवता येत नसेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे. हे जे पीठ आहे ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताला थोडंसं तेल लावून घेते. जास्त तेलाचाही आपल्याला वापर करायचा नाही, अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये मी रेग्युलर आपण जी मिरची पावडर वापरतो ना तीच वापरलेली आहे. थोडीशी कमी तिखट होती. तुम्ही एकदम छान असा लाल रंग येण्यासाठी पापडला काश्मीरी मिरची पावडरही टाकू शकतात. मस्त अशी खिशी मळून घेतलेली आहे, एकदम स्मूथ झालेली आहे. आता आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे ना त्या साईजचे उंडे करायचे आहे. तर मी थोडे असे मोठेच पापड हे करून घेते. अशा साईजचे उंडे घेते. पुरी मेकरमध्ये करत आहे पापड. प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवते, वरतून प्लास्टिक पेपर ठेवते आणि दाबून घेते. तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा मोठा आणि एकसारखा असा पापड लगेच हा काही सेकंदमध्येच होत असतो. तुमच्याकडे जर का हे पुरी मेकर नसेल तर पापड कसा करू शकाल, तर प्लास्टिक पेपर ठेवायचा ह्याच पद्धतीने आणि वरतून लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. मस्त पापड होतो. जसं आपल्याला लहान मोठ्या साईजचा करायचा आहे तसा तुम्ही लाटून घेऊ शकतात किंवा डायरेक्टली हे खाली आथरलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या पेपरवरती सुद्धा उंडा ठेवायचा, वरतून छोटा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि तिथेच लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा ताटावरती सुद्धा डिंक आणि तेलाचं पाणी लावून लाटून घेऊ शकतात. अशाच पद्धतीने संपूर्ण हे पापड आपल्याला करून घ्यायचे आहे. तर एक नाही तर सगळेच पापड मैत्रिणींनो असे छान मोठे मोठे हे पापड होत असतात. तुम्ही पाहू शकतात किती सोपी पद्धत आहे ना ही पापड बनवण्याची. तुम्ही नक्कीच करून पहा. एकही पापड फाटणार नाही आणि एकदम मस्त असे येतील. फक्त यासाठी ही जी खिशी आहे ना, म्हणजेच आपण कुकरमध्ये शिजवलं, मस्त छान असं हे शिजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणा पीठच तर आहे एवढं 10 शिट्या काढायच्या का, पण हे पीठ जर का छान शिजलं तर पापड मस्त असे येतात. आणि पीठ कुठेतरी कच्चं राहिलं तर पापड हे फाटतात, पापडला तडा जातात. म्हणून पीठ मस्त असं छान शिजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण पापड दोघं प्रकारचे करून घेतलेले आहे. आता हे जे पापड आहे ना वाळून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते. पापड हे वाळलेले आहे. वाळल्यानंतर अशा प्रकारचे हे मक्कीचे पापड दिसत असतात. मस्त एक सारखे छान असे हे पापड आलेले आहे. मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर ही चवीला अप्रतिम ही पापड लागत असतात चवीला. तर मैत्रिणींनो, हा मक्याचा पापड बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पापड पाहूया. पापड तेलामध्ये घालताच का हा मस्त फुलत असतो, पण पाहिजे तसं 3-4 पटीने असा फुलतो असं मी या ठिकाणी म्हणत नाही. तर मक्कीचे पापड हे जास्त फुलत नसतात, पण चवीला मात्र छान लागतात. जसं आपण खाकरा खातो ना, तर खाकऱ्याच्या चवीसारखेच हे पापड चवीला लागत असतात आणि घरातील सर्वांनाच आवडतात असे हे पापड होतात. तुम्ही पाहू शकतात मक्कीचे पापड हे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच पौष्टिक असतात. म्हणून नक्कीच तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये सुद्धा करून पहा, अतिशय छान होतील. मग मंडळी, पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.